बंद करणार आहे उद्या. हॅपी बर्थडे. थँक्यू. बघा माझी कार झाली, काय भारीचा बर्थडे आहे ना त्यामुळं. आता आमचं ना डेकोरेशन ते झालेलं आहे का, असं एकदम सिंपल केलेलं आहे, जास्त काही नाही. आणि बलून्स आमच्या या मॅडमनी मध्ये नेऊन ठेवले सोप्याच्या खाली. हे बघा. तर काही आता ना आमचं पूर्ण आवरलेलं आहे. आम्ही ड्रेसिंग वगैरे घालून बसलेले आहे आणि त्यांनी गेले ड्युटीवर, तर त्यांची आता वाट पाहत बसलेले आहे. तर आता त्यांचा ना वेळ झालेला आहे यायचा, तर येत असतील बहुतेक. तर आता आमची लाईटच गेली, आली की. तर गाईस आमचं डेकोरेशन दाखवते तुम्हाला. म्हणजे जास्त काय ओव्हर केलं नाही, कारण त्यांना जास्त ओव्हर नाही आवडत त्यामुळं. तर हे बघा, तर ते हॅपी बर्थडे आम्ही नाव विकत आणलेलं आहे आणि तिथे आमचा फोटो नेहमीच राहतो. तो फोटो आहे तिथे, त्यांचा फोटो लावायचा होता पण ते ना आम्हाला काढण्यात झाला नाही त्यामुळं. आणि हे जे आहे ते बाकी उलनचा घरी मी तयार केलेलं आहे. तर गाईस त्यांचं ना आम्ही नेहमी बाहेरच, म्हणजे त्यांचे फ्रेंड वगैरे बाहेरच करतात, तर मग ते कंटाळून जातात केकमुळं. तर मग नंतर आम्ही रूमवर कधी करतच नाही. तर यावर्षी आम्ही अगोदर ठरवलं होतं की यावर्षी ना बर्थडे रूमवरच करायचा आणि घरीच करायचा. तर डेकोरेशन वगैरे आमचं झालेलं आहे, तर तुम्ही पाहिलेलं आहे. तर डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. केक तर गुलकंद फ्लेवरचा केक आहे, ते आणलेला आहे. तर याचा मिनी व्लॉग मध्ये हे दिसणार तुम्हाला, कारण याचा मी मिनी व्लॉगच बनवलेला आहे. तर हे बघा, तर याचं डिझाईन कशी वाटली, माझ्या ड्रेस सोबत मॅचिंग होती है ना. तर गाईस हा केक बघा गुलकंद फ्लेवरचा आहे आणि खूप छान आहे बघा. आणि डेकोरेशन पण आम्हाला खूप आवडलेलं आहे. तर हा ना म्हणजे विद्याच्याच मनावर घेतलेला आहे डेकोरेशन असं. सॉरी. तर आता नाही आम्ही फ्रीज मध्ये ठेवणार आहे थोडासा, कारण त्यांना यायला थोडासा वेळ लागेल म्हणे, ट्रॅफिकमुळे वेळ लागतो ना. तर त्यामुळं त्यांनी आल्यानंतरच आम्ही केक काढू. तर गाईस त्यांना ही काहीच माहिती नाही, केक डेकोरेशन वगैरे काही माहित नाहीये. तर आल्यानंतर त्यांचं एक्सप्रेशन पाहण्यासारखं राहील. त्यांचं शर्ट गाईस, तर आम्ही त्यांच्यासाठी 2 गिफ्ट आणलेले आहेत. हे गिफ्ट नंतर ओपन केल्यावर तुम्हाला दिसेल. आणि सकाळचं गिफ्ट शर्ट आहे, ते ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला पण. अच्छा. तर गाईस त्यांनी आता आलेले आहेत. एकदा बेल मारली होती पण, आणि आम्ही ना डोर ओपनच केलं नाहीये. तर आता बघू थोडस सस्पेन्स. गॅस डबल बेल वाजलेली आहे. तर हे बघा यांचं आगमन झालेलं आहे. यावा काय हे काय एवढं मोठं सरप्राईज मी आयुष्यात मला कधीच भेटलेलं नाहीये. मला ते फोटो आणायचे नाही, प्रिंट काढून. अरे हो का. तर तिथे तुमची सिंगल फोटो लावायची होती, ती आता सध्या आपल्या दोघांची. कसं वाटतंय. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. एकदम भारी वाटतं. आता लवकर केक कापून खायची इच्छा झाली माझी. हा, डेकोरेशन बद्दल काय तुमचं म्हणणं. मला आधी गिफ्ट काय आणलं ते सगळं गिफ्ट नंतर आपण सांगा ना. डेकोरेशन बद्दल तुमचं काय डेकोरेशन एकदम छान आहे. जसं की वाटते लहानपणी लेकरं असे असतात की त्याला उत्साह वाटतो की बर्थडे म्हणजे काय असतं. तसंच आता हे डेकोरेशन पाहून मला वाटायला लागले की माझा बर्थडे होते, मी एकदम लहान आहे असंच फील होते. एकदम भारी वाटते. हा. तर गाईस नेहमी ना म्हणजे बाहेरच त्यांनी बर्थडे करून कंटाळून जातात आणि नंतर ना मग रूमवर म्हणतात नको, आता म्हणतात तर नको बर्थडे करू नये. तर यावर्षी मला करायचाच होता, यावर्षी प्लॅन केलाच होता की बर्थडे रूमवरच करायचा म्हणून, असं होतं. मग बाहेर गेल्यानंतर ते कंटाळून जातात. तर गाईस दरवर्षी पूर्ण मित्र बर्थडे सेलिब्रेशन करतात. ए चुप आहे. कोणीतरी छोटे, आता पण यावेळेस हे केलं होतं. आणि यांनी जे आहे ना ही आणि ही, या दोघींना असा प्लॅन केलाय, मला कानोकान खबर सुद्धा नाहीये. मी खाली आलो, बेल वाजून कमीत कमी 4 ते 5 मिनिटं बाहेर थांबलो असेल तरी पण यांनी दार उघडवलं नाही. आणि 6 वाजल्यापासून वेट करतात. फक्त मी म्हणलो होतो की आज बर्थडे असल्यामुळे मी लवकर घरी येतो, पण याची मला काहीच माहिती नव्हती की हे प्लॅनिंग होणार आहे म्हणून. हे एक गिफ्ट दिसत आहे आणि ऑलरेडी दुसरं एक शर्ट घेतलं हे माहिती आहे. तर बघूत आता याच्यामध्ये काय, हे मला आत्ताच अनबॉक्सिंग करू देत नाही. आणि ही सध्या सजावट चालू आहे बर्थडेची. हा केक
तर बेस्ट कॅन्डल लावत आहे. आणि हे बघा माझी कार झाली. काय भारीचा बर्थडे आहे ना, त्यामुळं स्टिकर आणले. कसं वाटते स्टिकर? एकदम भारी. जास्त मी करत नाही ना. तू फुगा फोडण्यापेक्षा आता लय मजा आली ना. हॅपी बर्थडे. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. तर गाईज, मला माझ्या बर्थडेच्या दिवशी कोणतरी असं एवढं मोठं गिफ्ट दिलं. मलाही माहित नाही त्यात काय आहे ते. तर यावर्षीचा बर्थडे एवढा अनएक्सपेक्टेड होता ना, मला काहीच माहिती नव्हतं आणि काही कळू दिलं तर नाहीच आहे. आता बघू याच्यामध्ये काय गिफ्ट आहे ते. हे दिले माझ्या धर्मपत्नीने आणि माझ्या धर्मपत्नीच्या बहिणीने, म्हणजेच माझ्या मेवणीने. तर बघू याच्यात फोडू, अनबॉक्सिंग करायचे. नहीं. काही हिंट देता काय त्यात काय आहे ते? नहीं. काय असणार आहे करायचं? काय बघा. गाईज, उंडल्यांची सँडल. तुला कसं कळालं हे मला पाहिजे म्हणून? माहिती होतं. कसं सांग? कसं? तुमच्या फोन मध्ये फोटो पाहिला होता. गाईज, काही दिवसापूर्वी मी मित्रासोबत गेलो होतो आणि मला ही सँडल खूप आवडली होती उंडल्यांची. तर मी याच्या फोटो मोबाईल मध्ये काढल्या होत्या आणि ते मला वाटतं त्या तिनं पाहिल्या होत्या. तरी कालच्या व्हिडिओ मध्ये मला कळालं होतं थोडं थोडं की काहीतरी त्याचा व्हिडिओ होता नाही, मी सरप्राईज आणायला गेले होते. मी फक्त कालपासून गेसच करण्याच्या याच्यावर आहे, पण मला काही मेळ आला नाही. मग आता ज्यावेळेस हे शोरूम मध्ये गेले होते त्यावेळेस एवढं फक्त कळालं होतं की काहीतरी पायात घालायची वस्तू आहे ना आणि गिफ्ट म्हणून. आणि कालपासून बॅग मध्ये ठेवलं होतं, लपू लपू ठेवू लागले, इकडे लपू तिकडे लपू, कारण की मी बघू नये म्हणून. तर काही एकदम भारी वुडलँडची सँडल. बात तो सही है. एवढी मस्त वाटते ना, कम्फर्टेबल मस्त छान चप्पल आहे, सँडल आहे. बायको असं तर अशी. गाईज, पहिला बर्थडे माझा केलेला आहे आणि कॅमेरामॅन तुम्हाला दिसत नाही, नंतर दाखवेल त्या दोघांनी. आणि एवढं मस्त वाटतं ना, एकदम भारी बर्थडे झालेला आहे. असा कधीच बर्थडे झाला नव्हता. कुछ भी. तर काहीच आमचा एवढा ना केक उरलेला आहे. तर आम्ही ना आमच्या शेजारी छोटे छोटे लेक आहेत त्यांच्यासाठी येतोय. कारण एवढ्या आम्हाला नाही जात, तर आणि खेळत पण मस्त आहे. तर आम्ही अर्ध्याला त्या मुलांना देतो, छोटे छोटे लेकर आहेत. केक आणलाय तुमच्यासाठी. काकांचा होता, तुमच्या काकांचा होता. आहे का घरी? विश करायचं करा. नाही बर्थडे होता त्यांचा. बर्थडे होता तेच दिलं ते त्या आर्याला. ते का? तर
गाईज आता आमचं सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे. तर आता ना खूप असं थकून गेलेलं आहे, कारण त्यांना यायला पण उशीर झाला थोडासा, आणि कसं जेवणाचा पण वेळ झालेला आहे, त्यामुळे सगळ्यांना भूक पण लागलेली आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.